नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काळा पैसा जमा करण्यासाठी बचत खात्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर वित्त मंत्रालयाची नजर. बँकांमधली गर्दी काहीशी ओसरली, एटीएम समोर मात्र रांगा कायम. नोटा बदलाची सुविधा आज फक्त संबंधित बँक खातेदारांसाठीच. ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची मुभा. वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतदान सुरू. मतमोजणी 22 नोव्हेंबरला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. आसाममध्ये तिनसुखिया जिल्ह्यात दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद, 4 जखमी. आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडच्या 255 धावा, अश्विनचे 5 बळी. आता सविस्तर वृत्त. जनधन आणि गृहिणींच्या खात्यांचा गैरवापर करून त्यात काळा पैसा जमा करण्याच्या घटनांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष असून अशा खातेधारकांविरोधात प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. जनतेनं अशा गुन्ह्यांमध्ये मदत करू नये असं आवाहन वित्त मंत्रालयानं केलं आहे. अनेक लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी इतरांच्या जनधन खात्यात मोठ्या रकमा जमा करत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात येत आहे. त्यावर वित्त मंत्रालयानं हा इशारा दिला. दरम्यान उच्च मूल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तांमुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं काही खुलासे केले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारनं पूर्ण गुप्तता पाळली होती. हा निर्णय आधी कोणालाही कळला नव्हता असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. बँकेतील ग्राहकांच्या लॉकर्सना जप्त करण्याचा किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून हे वृत्त खोडसाळपणाचं आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. नव्या नोटांमध्ये कुठलीही चिप किंवा माग काढण्याचं उपकरण लावलेलं नाही. त्यात इंटिग्ल्यू नावाचं सुरक्षा चिन्ह आहे असंही मंत्रालयानं सांगितलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर 10 दिवसांनंतरही बँका आणि एटीएम केंद्राच्या बाहेर लोकांच्या रांगा कायम आहेत. मात्र हळूहळू बँकांसमोरच्या रांगा कमी होऊ लागल्या आहेत. एटीएम केंद्रांच्या बाहेरचं चित्र मात्र अद्याप कायम आहे. कालपासून लोकांना सरकारी पेट्रोल पंपांवरही रोख रक्कम मिळू लागली आहे. या सेवेबाबत लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. पूर्वी आम्हाला बँकेच्या बाहेर उन्हात लाईन लावून उभं राहावं लागत होतं. आता आज आम्हाला हे एकदम अत्यंत चांगली सुविधा दिली आहे भारत पेट्रोलियमच्या सौजन्याने. इकडे आम्हाला उन्हात उभं राहावं नाही लागतंय. इकडे आम्हाला सावली आहे, पेट्रोल पंपमध्ये टॉयलेट आहेत, पिण्याला पाणी आहे आणि इकडची स्टाफ पण एकदम चांगली आहे, चांगलं सहकार्य देत आहे. ये एक्चुअली बहुत अच्छा किया है सरकार ने, क्योंकि हम लोग लाइन में खड़े रह रहे कि हमको परेशानी हो गई थी. बहुत सारे लोग परेशान थे, हमारे माँ बहनें लाइन में खड़ी रहती हैं. लेकिन ये जो सुविधा की है सरकार ने बहुत अच्छी की है और मैं तो बोलता हूँ हर किसी पंप पे ये सुविधा होनी चाहिए. और भारत पेट्रोलियम की तरफ से भी बहुत अच्छी सुविधा हुई है. सध्या केवळ 2500 पेट्रोल पंपांवर ही सुविधा उपलब्ध असली तरी लवकरच 20,000 पेट्रोल पंपांवर या सुविधेचा विस्तार होणार आहे. मात्र आज ग्राहकांना केवळ त्यांचं खातं असलेल्या बँकेतूनच जुन्या नोटा बदलता येणार आहेत. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव कृषी यांनी ही माहिती दिली आहे. हा निर्णय केवळ आज लागू असून सोमवारपासून ग्राहकांना इतरही बँकांमध्ये नोटा बदलता येतील असं ऋषी यांनी सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा कायम राहिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं दूरचित्रवाणीतल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनी सुद्धा समर्थन केलं आहे. धीर ठेवा. जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आता ही आपल्या देशाची दिवाळी आहे जिथे आपला देश साफ होतोय. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, त्याशिवाय काही शक्य नाहीये. अपनी सारी जनता के लिए, अपने देश के लिए और उसे आगे बढ़ाने के लिए एक करेक्ट स्टेप था
बट ये है कि हाँ दिक्कतें हो रही हैं, लेकिन इट्स अ स्मॉल स्टेप विच विल लीड टू अ जायंट लीप इन द क्लीन अप ऑफ द कंट्री. सो आई थिंक हमें थोड़ा सा और सब्र करना है. तो ये स्टेप बहुत बड़ा स्टेप है, बहुत बोल्ड स्टेप है और हमें सबको इसका समर्थन करना चाहिए. खासकर हमारे जितने भी लोग लाइनों में खड़े हैं वो बेचारे कई दुखी भी हो रहे हैं. कोई बात नहीं, मैंने अभी भी एक बात कही कि जब क्योस होता है कहीं पर भी, देखिए किसी भी कंट्री में, बड़ी बड़ी कंट्रीज में बड़े बड़े रिवोल्यूशन हुए हैं, उसमें बहुत सारी चीज़ों में डिस्कम्फर्ट हुआ है, होता है, कोई बात नहीं. लेकिन उसके बाद जब वो छंटता है धुआं, उसके बाद जो रोशनी है वो बहुत खूबसूरत होती है. उसका आनंद लेने के लिए इस आनंद को प्राप्त करें. बहुत अच्छा काम हुआ है और जब बड़ा काम होता है तो थोड़ी बहुत असुविधाएं होती है. तो राष्ट्र निर्माण का ये दौर है और राष्ट्र निर्माण के दौर में अगर थोड़ी बहुत असुविधा व्यक्तिगत तौर पे होती है तो उसे सहन कर लेना चाहिए. और मुझे लगता है आम आदमी सहन कर रहा है, उसे कोई दिक्कत नहीं है. मैं केंद्र सरकार को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि उन्होंने ये कदम उठाया और देश के निर्माण के लिए एक अच्छा कार्य हो रहा है. जो हुआ है वो सही हुआ है, बट जो तकलीफें लोगों को मिल रही हैं वो सही हैं. और सरकार को इस वक्त सबसे पहले जो करना चाहिए वो ये है कि ज़्यादा से ज़्यादा जल्दी एडजस्ट करे इस पर्टिकुलर फॉर्मेट को. मेरे ख्याल से डिसीजन सही है, बस ये है कि हमें थोड़ा सा संयम रखना चाहिए और साथ साथ सबको आगे बढ़कर मदद करनी चाहिए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडूनही स्वागत होत आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात नोटा बदलण्यासाठी लोकांना त्रास झाला, मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे. या निर्णयामुळे काळ्या पैशाला पायबंद लागणार असल्यानं नागरिक सुखावले आहेत. समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रातून या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना अफवांमुळेही सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाचं समर्थन केलं आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी मोठा जे निर्णय घेतला आहे ते योग्यच आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी. तरी सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी हे थोडंसं म्हटलं तर अडचणच होते आहे, त्यांना हा त्रास होतो आहे. नरेंद्र मोदीने जो निर्णय घेतला काळा पैसा बाहेर काढायचा तो निर्णय योग्य आहे. त्याच्यात लोकांचा, गोरगरिबांचा फायदा होणार आहे. नक्कीच या गोष्टीचं कौतुक आहे. नोटा बंद झाल्या ह्या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे. म्हणजे एक सामान्य गृहिणी म्हणून मला नक्कीच वाटतं की जो काळा पैसा आहे तो काळा पैसा या निमित्ताने बाहेर येईल आणि ज्या काही 15 दिवस आम्हाला ज्या काही थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करायला लागतोय तो आमची सहन करण्याची तयारी आहे. मोदी सरकारने जो निर्णय घेतला नोटाबंदीचा, 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा जो निर्णय केला हा अतिशय चांगला निर्णय. भारतामधलं जे काळं चलन आपण इतके दिवस आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा हे ब्लॅक मनी बाहेर येतोय, ब्लॅक मनी संपतोय आणि हा निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. या निर्णयाचा त्रास होणार थोडे दिवस, ज्या वेळेला आपण बरं होण्यासाठी औषध घेतो ते निश्चित कडू असतं आणि ते कडू जरी औषध असलं तरी त्याने आजार बरा होतो. त्यामुळे ते तात्पुरतं तोंड कडू झालं तरी हरकत नाही, पण त्यामुळे आजार निश्चितपणे बरा होणार आहे. 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यासाठी भारतीय डाक विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपुरातही मुख्य टपाल कार्यालय आणि 66 विशेष टपाल कार्यालयातून 21,37,71,000 रुपयांच्या चलनी नोटा बदलून देण्यात आल्या अशी माहिती वरिष्ठ डाकघर अधीक्षक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. नोटा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं विशेष काउंटरची स्थापना करण्यात आली आहे. 66 कार्यालयातून दररोज सरासरी 4 कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मोबाईल व्हॅन सुविधा आणि विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत. या दरम्यान 767 नवीन खाती उघडण्यात आली आहेत. व्यावसायिक कर्जदारांमुळे बँकांमध्ये रोख रकमेची टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नागरी सहकारी बँकांनी केला आहे. आपल्या ग्राहकांना योग्य सुविधा देता याव्यात यासाठी यामध्ये तातडीनं लक्ष घालण्याची विनंती या बँकांनी रिझर्व्ह बँकेला केली आहे. रोख रकमेच्या टंचाईमुळे नागरी सहकारी बँकांना ग्राहकांना परत पाठवावं लागत आहे. त्यामुळे या बँकांच्या खातेदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यामध्ये या बँकांचं जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं असल्यानं त्यांच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या बँकांना इतर मोठ्या बँकांच्या पाठबळाची गरज आहे. मात्र नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर या बँकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं त्यांचं काम ठप्प झालं आहे.
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघानं रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलं आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा वादग्रस्त संघटनेचा संस्थापक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएनं या संस्थेच्या 10 कार्यालयांवर आज छापे घातले. काही दिवसांपूर्वीच या संघटनेवर केंद्रीय मंत्रिमंडळानं बंदी घातली होती. या बंदीनंतर एनआयएनं पुढील कारवाई केली. बांगलादेशमध्ये ढाका इथं एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या हल्लेखोरांनी नाईक याच्या भाषणातून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ही संघटना चर्चेत आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे आणि भंडारा गोंदिया या ठिकाणी निवडणूक होत आहे. 6 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य मतदान करत आहेत. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असून काँग्रेसतर्फे मोहनराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेखर गोरे नशीब आजमावतील. 2 अपक्षही रिंगणात आहेत. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे चंदूलाल पटेल आणि अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट विजय पाटील यांच्यात खरी लढत आहे. 7 मतदान केंद्रांवर निवडणूक शांततेत सुरू आहे. नांदेडमधून काँग्रेसतर्फे अमर राजूरकर आणि अपक्ष म्हणून श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत. यवतमाळमध्ये भाजपा सेना युतीचे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गोंदिया भंडारातून काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन, भाजपातर्फे डॉ. परिणय फुके आणि पुण्यात मात्र पंचरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले, काँग्रेसतर्फे संजय जगताप, भाजपातर्फे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष म्हणून यशराज पारखे यांच्यात लढत होणार आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या सीडॅक सारख्या संस्थेमुळे देशात शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या जीवनात क्रांती झाली असून त्याचा फायदा देशाला होत आहे असं मत केंद्रीय तंत्रज्ञान राज्यमंत्री पी चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात पाषाण इथल्या सीडॅकच्या मुख्य शाखेत चौधरी यांनी या संस्थेनं तयार केलेल्या पाम या ॲपचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सीडॅकनं केलेल्या संशोधनामुळे ग्रामीण भागातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या हातातही टॅब आल्यानं त्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे असं त्यांनी सांगितलं. सीडॅकला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज सकाळी भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या उखळी तोफांच्या माऱ्याला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारनं लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. महिला बचत गटाला 0% व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथल्या भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयन कुंवर रावल आणि 24 प्रभागातल्या भाजपा उमेदवारांसाठी झालेल्या प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या. भाजपा हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारा पक्ष असून जनतेनं केंद्र आणि राज्याप्रमाणे पालिकेतही भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन मुंडे यांनी केलं. महिला विकास आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी भाजपा कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधक विकासाचे केवळ खोटे दावे करत असल्याचा आरोप पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केला. विजेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कमी निर्मितीमुळे भारनियमनासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यावर मात म्हणून वाशिम इथले उमेश जोशी यांनी सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करून विजेच्या बाबतीत ते स्वावलंबी झाले आहेत. वाशिम इथं राहणारे उमेश जोशी यांना घरगुती वापरासाठी महिन्याकाठी 300 युनिट एवढी वीज लागत होती. त्यांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारी सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवून घेतली. यामुळे त्यांच्या घरातल्या विजेच्या दिव्यांसह सर्व विजेची उपकरणं सौर ऊर्जेवर चालू लागली आहेत. त्यामुळे महावितरण विजेचा वापर ते आता करत नाहीत. एवढ्यावरच न थांबता महावितरण कंपनीकडून सोलर रूफ टॉप ऑन ग्रीड प्रकल्प आपल्या घराच्या गच्चीवर बसवण्याची जोशी यांनी परवानगी घेतली आणि हा प्रकल्प उभारून ते महावितरण कंपनीलाही अतिरिक्त वीज पुरवठा करत आहेत. सोलर ऑन ग्रीड सिस्टीमचं आपण 3 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आपल्या घरावर केलं. या इन्स्टॉलेशनमध्ये आपण
साधारण 360 युनिट महिन्याला जनरेशन करतो. या जनरेशन मधलं 300 युनिट वीज आपल्याला लागते आणि 60 ते 80 युनिट पर्यंत आपण दरमहा MSCB ला देतो. या दिलेल्या वीजमध्ये आपण एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट करतो किती करतो तर हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मीटर मध्ये नोंद होते. जास्त वीज जर MSCB कडे जमा झाली तर त्याच्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला वापस मिळते. जर कमी झाली तर तेवढ्याच युनिटचं बिल आपल्याला MSCB ला भरावं लागते. सौर ऊर्जेचा हा प्रकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रयोगाचा अवलंब केल्यास भारनियमनाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय विजेचा तुटवडाही जाणवणार नाही. शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळं घेतलं तर त्यांची पाण्याची गरज तर भागतेच, पण हे शेततळं इतरही कारणांनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतं. वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं केलेल्या कल्पक वापरामुळे शेततळं ही संकल्पना बहुउपयोगी ठरली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी विठ्ठल सोमटकर यांनी कृषी खात्यामार्फत शेततळं घेऊन या शेततळ्यातून मत्स्यबीज उत्पादन घेतलं आहे. करडा इथलं कृषी विज्ञान केंद्र आणि वाशिमच्या आत्मा यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नातून 1000 ते 1200 मत्स्यबीज एका शेततळ्यात सोडण्यात आलं. या शेततळ्याचा उपयोग मत्स्य संवर्धनाकरता करण्याकरिता या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ हैदराबाद याच्या अनुषंगाने 5 दिवसाचं स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आला. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील आत्मा या कार्यालयाअंतर्गत यांना जे काही प्रात्यक्षिक आहेत प्रात्यक्षिकाअंतर्गत माशांची बिजवाई आणि खाद्यांची या ठिकाणी आपण त्यांना पुरवठा केला. शेततळ्यात 3 महिन्यात 250 ते 300 ग्रॅम वजनाचे मासे तयार झाले असून 8 ते 10 क्विंटल माशांचं उत्पादन मिळणार आहे. आत्मा योजनेमार्फत माशांचं खाद्यही पुरवण्यात आलं आहे. यातून प्रेरणा घेऊन इतर 25 शेतकऱ्यांनीही शेततळ्यातून मत्स्यबीज उत्पादन घेतलं आहे. एकूण 42 शेततळे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात आले होते. त्यापैकी 25 शेततळ्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा आणि आत्मा यंत्रणा वाशिम यांच्या मार्फत इथं मत्स्यबीज 25 शेततळ्यामध्ये सोडण्यात आलं होतं. यामध्ये 1000 बीज मत्स्य संचय करण्यात आला होता. त्यामध्ये कटला, सायप्रिनस, पंगॅशियस आणि रूपचंद अशा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या मत्स्यांचं संवर्धन करण्यात आलं होतं. शेततळ्यामुळे सोमटकर यांना शेतीबरोबरच जोडधंदा उपलब्ध झाला आहे. कृषी विभागातून मला शेततळं मिळालं आणि त्याच्यामध्ये मच्छीबीज सोडण्यात आलं आणि शेतीला जोडधंदा मिळालेला आहे. 50,000चं उत्पन्न त्यातून मला मिळत आहे. शासनाकडून मला 5,54,000 अनुदान मिळाले आणि या शेततळ्याच्या माध्यमातून शेतीची ओलिताची सोय झाली. मत्स्यबीज उत्पादनामुळे घाटा इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय तर झाली आहेच, पण चांगला जोडधंदाही मिळाला आहे. इतर शेतकऱ्यांसाठी विठ्ठल सोमटकर यांचा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे. कौशल्य विकासावर भर देण्याची गरज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष SS किरण कुमार यांनी आज नागपूर इथं व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 103व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी 844 विद्यार्थ्यांना PhD प्रदान करण्यात आली. यावेळी प्रथमच गृहविज्ञान या विषयामध्ये PhD प्रदान करण्यात आली. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर जयंत मोडक यांना तर LLBच्या 5 वर्षीय अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या किशनी त्रिवेदीला 15 पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. MA परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या रवींद्र पवारला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं. साहित्य क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं ग्रामीण साहित्य दर्शन संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. या संमेलनात ग्रामीण साहित्यावर चर्चा, परिसंवाद, व्याख्यानं, अभिवाचन, प्रकट मुलाखत, कवी संमेलन आणि ग्रामीण कवितांचं सांगीतिक सादरीकरण असे विविध कार्यक्रम होत आहेत. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे. पुण्यात कालपासून पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. पंजाबी साहित्यिक सुरजित पाथर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सरहद या संस्थेनं हे संमेलन आयोजित केलं आहे. 3 दिवसांपूर्वी दिल्लीत या संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.
दिल्ली ते आनंदवन असा प्रवास करत काल सकाळी ही दिंडी पुण्यात दाखल झाली. हे साहित्य संमेलन 2 दिवस चालणार असून त्यात विविध चर्चासत्र, परिसंवाद, काव्य संमेलन असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. आज सर्वत्र जागतिक शौचालय दिवस पाळला जात आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2013 मध्ये 19 नोव्हेंबर हा दिवस शौचालय दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. आजच्याच दिवशी 2001 मध्ये जागतिक शौचालय संघटनेची स्थापना करण्यात आली. अद्यापही जगभरात सुमारे 250 कोटी लोक शौचालयाचा वापर करत नसल्याचं आढळलं आहे. मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी ही बाब हानिकारक असल्यानं त्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र, PB मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अग्रभागी असणाऱ्या सेनानींपैकी त्या एक होत्या. झाशीचं संस्थान खालसा करणाऱ्या इंग्रजांच्या हुकुमशाही विरोधात त्या खंबीरपणे उभ्या ठाकल्या आणि मोजक्या शिपायांच्या साथीनं त्यांनी संघर्ष केला. असीम शौर्याचं दर्शन घडवत बलाढ्य इंग्रज सैन्याला त्यांनी जेरी सांडलं. इंग्रजांशी लढता लढता रणांगणावरच त्यांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्या शौर्याचा त्यांचे शत्रू असलेल्या इंग्रजांनीही गौरव केला. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं शौर्य, करारी बाणा याची गाथा आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती. या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कणखर निर्णय घेणाऱ्या आणि महिला शक्तीची प्रचिती देणाऱ्या पंतप्रधान अशी त्यांची ओळख होती. 1971 मध्ये त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली. पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून बांगलादेशला मुक्त करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट करण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले. गरिबी हटावचा त्यांनी दिलेला नारा लोकप्रिय ठरला. जगातल्या कणखर महिलांपैकी एक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या निर्णय क्षमतेमुळेच पंजाबमधल्या तत्कालीन समस्येवर तोडगा निघाला आणि देशाची अखंडता कायम राहिली. राष्ट्रीय एकात्मता दिन आणि कौमी एकता सप्ताही आजपासून सुरू होत आहे. सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी हा सप्ताह पाळण्यात येतो. आसाममध्ये तिनसुखिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे केलेल्या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले तर 4 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी गस्त घालणाऱ्या लष्कराच्या पथकावर प्रतिबंधित उल्फा आणि NSCN या आणि इतर दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन हा हल्ला चढवला अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लभ भट्टाचार्य यांनी दिली. लष्करानंही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आसाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. लातूर इथं आज 36व्या सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेला सुरुवात झाली. तुळशीदास कराड, योगीराज बेडवे, राजेंद्र अधिकारी, सुनंदा कोळगे यांच्या उपस्थितीत मल्लखांबाचं पूजन करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, अहमदनगर, सातारा, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांसह 25 जिल्ह्यातल्या मल्लखांब संघटनांचे 400 खेळाडू सहभागी झाले आहेत. 12 आणि 14 वर्षाखालील मुलांसाठी लाकडी मल्लखांब आणि मुलींसाठी दोराच्या मल्लखांब स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांच्या वेळीच राष्ट्रीय पातळीवरच्या मल्लखांब स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. भारताच्या PV सिंधूनं चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चीनच्या हे बिंग जियाओचा 22-20, 21-10 असा 2 सरळ गेम्समध्ये पराभव करत तिनं उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत तिची लढत कोरियाच्या सुंग जी यून बरोबर होईल.
पुरुष एकेरीत मात्र भारताच्या अजय जयरामचं आव्हान संपुष्टात आलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता चीनचा चेन लॉंग यानं त्याचं 21-15, 21-14 असा सहज पराभव केला. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव आज 255 धावांवर समाप्त झाला. भारताच्या पहिल्या डावात 455 धावा झाल्या आहेत. स्टोक्स आणि बेअरस्ट्रो यांच्या शतकी भागीदारीनं इंग्लंडला ही मजल मारता आली. आर अश्विन यानं 5 बळी घेतले तर शामी, उमेश यादव, जडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 23 धावा झाल्या होत्या. मुरली विजय अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळा पैसा जमा करण्यासाठी बचत खात्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर वित्त मंत्रालयाची नजर. बँकांमधली गर्दी काहीशी ओसरली, एटीएम समोर मात्र रांगा कायम. नोटा बदलाची सुविधा आज फक्त संबंधित बँक खातेदारांसाठीच. ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची मुभा. वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतदान सुरू. मतमोजणी 22 नोव्हेंबरला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. आसाममध्ये तिनसुखिया जिल्ह्यात दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद, 4 जखमी. आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडच्या 255 धावा, अश्विनचे 5 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.